पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक भिडणार. विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आज विविध ठिकाणी आंदोलन. सांगलीमध्ये चक्काजाम तर कोल्हापुरात राजू शेट्टी, सतेज पाटील रस्त्यावर उतरणार. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला. पिक्चर अभी बाकी है. येरे येरे पावसा या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी राज ठाकरे यांचं वक्तव्य. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानं ठाकरे बंधूंचा 5 जुलैला विजयी मेळावा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये आज बैठक होणार. वरळी डोम किंवा छत्रपती शिवाजी पार्कात सभा होण्याची शक्यता. मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता. काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, विश्वसनीय नेत्यांची माहिती. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज घोषणा. फडणवीस आणि किरेन रिजिजूंच्या उपस्थितीमध्ये वरळीतील डोममध्ये पार पडणार कार्यक्रम. उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला खिंडार. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपात आज प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते ते माळशिरस असा प्रवास करते, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सराटी ते अकलूज असा प्रवास करणार. एसटी बसच्या प्रवाशांना दिलासा. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत. आजपासून सवलत लागू होणार. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये लाभ मिळणार नाही. आजपासून रेल्वेच्या तिकीट दरामध्ये वाढ. तर रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्डची गरज लागणार. रेल्वे गाडी सुटण्याआधी 8 तास तिकीट कन्फर्म होणार. राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात. आधीच अनेक शुल्क वाढवलेलं असताना आता मद्य दरवाढीला विरोध. दरवाढ रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. स्कूल बस चालकांनी उपसला संपाचा हत्यार. उद्यापासून जाणार बेमुदत संपावर. सरकार समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचं रॅकेट. सोलापुरातील तिघांना अटक. 66 लाखांच्या बनावट नोटा जप्त. करोडो रुपये चलनात. राहुरी पोलिसांची मोठी कारवाई. उद्यापासून पंतप्रधान मोदींचा 5 देशांचा परदेश दौरा. 9 जुलैपर्यंत मोदी परदेश दौऱ्यावर. मोदींच्या आतापर्यंतच्या कार्यकाळातील सर्वात मोठा दौरा. जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडणार. आजपासून 4 दिवस 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जूनमध्ये कमी पाऊस. कोल्हापुरात 4 दिवसांच्या उघडीपीनंतर कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर. 24 तासात पाणी पातळी पुन्हा 2 फुटांनी वाढली. उत्तर भारताला तुफान पावसानं झोडपलं. हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर. मंडीमध्ये पुरानं मोठं नुकसान.